सिद्धं शुद्धं पणमिय चिनिन्दवर्णेमि चन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परुवणम् ओचम। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की। जय बोलो परम पूज्य आचार्य शांति सागर जी महाराज। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेक्षाट सुंदर सागर जी महाराज। जय बोलो परम पूज्य महो दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य स्वीय सागर जी महाराज की जय। कोमटसार जीवकांड ग्रंथ आहे, नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्तीने याची रचना केलेली आहे। आपण पाहिलं होतं माग किती प्ररूपणा सांगितले कोमटसार जीवकांड मध्ये 20 प्ररूपणा सांगितलेल्या आहेत। एकूण 22 अधिकार आहे, त्यामध्ये पहिला 20 प्ररूपणा सांगितल्या। कोणत्या? गुणस्थान, पहिला गुणस्थान, जीव समास, पर्याप्ती, प्राण, संज्ञा, नंतर मार्गणा 19। त्यापैकी पहिली गती, दुसरी इंद्रिय आणि तिसरी काय, या 3 मार्गणा। इथपर्यंत आपल्या 8 अधिकार झाले। आता त्यातलं काय विचारा म्हटलं तर सगळं आमचं सपाट झाले म्हणा। अभ्यास कायम पाहिजे तरच आपल्या कुठल्या पण गोष्टी लक्षात राहतात। म्हणून नुसतं शिकून उपयोग नाही, त्याचं चरवण सारखं करत राहायला पाहिजे। पुन्हा पुन्हा आपण वाचायचं, दुसऱ्यांना शिकवायचं, तर आपल्याला लक्षात राहतंय। काय मार्गणी पण पाहिलं होतं, काय मार्गणा थोडी राहिली होती ती नंतर 4 दिवस आपण घेतली होती शेतामध्ये तिथं। तर कोणी शिकलं नसेल तर पुन्हा बघा यूट्यूबवरनं ते माग, आणि पाठीमागचं पण रिव्हिजन करा, त्याची पण परीक्षा घेऊया। काय मार्गणा परीक्षा म्हणजे अशी आपण माग घेतले होते तसेच। तुमचा अभ्यास होण्यासाठी, परीक्षा आपली कशासाठी नाही, फक्त आपले रिव्हिजन होते म्हणून घ्यायची। आता पुढे आपल्याला योग मार्गणा चालू करायचे। जीवकांडमध्ये मागचं कोणी शिकलं नसेल तर पुढचं शिकू शकताय। म्हणजे असं नाही की पहिला आम्ही बसलो नाही आता कसं लक्षात येणार, असं नाही। कारण प्रत्येक अधिकारामध्ये विषय स्वतंत्र आहे, मागच्या अधिकाराशी काय संबंध नाही त्याचा। प्रत्येक विषय स्वतंत्र आहे। आता योग मार्गणा आहे, 4थी मार्गणा आहे, 9वा अधिकार आहे आपला। त्या अधिकाराचं मंगलाचरण टीकाकाराने केलेलं आहे, ते म्हणूया। कल्याणे पंचभिर्भांतम नव केवल लब्धिभिः शतेन्द्र पूज्य पादाब्ज पुष्पदन्तं नमाम्यहम्। ह्याच्यावरूनच अधिकार ओळखायचा। पुष्पदंत म्हटलं की 9वा अधिकार, कुठल्या तीर्थंकरांचा तो अधिकार आहे। तर कल्याण ही पंचभिः 5 कल्याणिकाच्या द्वारे, नव केवल लब्धिभिः 9 केवल लब्धींच्या द्वारे, जे भांत म्हणजे सुशोभित झाले। शोभा कशाच्या द्वारे आहे आत्म्याची, तर बाहेरच्या संयोगाच्या द्वारे किंवा बाहेरच्या आभूषणाच्या द्वारे आत्म्याची शोभा नाही। कशाच्या द्वारे शोभा आहे, तर 9 केवल लब्धी सांगितलं। वास्तविक ह्या 9 केवल लब्धी, लब्धी म्हणजे प्राप्ती, विशिष्ट प्राप्तीसाठी लब्धी शब्द येतोय। अशा तर आपण बाकीच्या वस्तू पण प्राप्त करतो, परंतु त्याला लब्धी म्हणत नाही। विशेष गुणांची प्राप्ती ती लब्धी आहे। जसं आपण 5 लब्धी म्हणतो, सम्यक दर्शनापूर्वी 5 लब्धी होतात। केवली भगवंतांना 9 केवल लब्धी झालेल्या आहेत। कोणत्या 9 केवल लब्धी आहेत त्या? क्षायिक भावाचे जे भेद आहेत ते सगळे 9 केवल लब्धी घ्यायच्या। क्षायिक ज्ञान, क्षायिक दर्शन, क्षायिक सम्यक्त्व, क्षायिक एक राहिले चारित्र, क्षायिक चारित्र, आणि क्षायिक दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य।
याला नवलब्धी म्हणतात. त्या नवलब्धींची प्राप्ती झाली ज्या जीवाला, तो त्याच्याद्वारे काय होतं, सुशोभित होतो. त्यांचा आत्मा सुशोभित झाला खरा. आणि शतेंद्र पूज्य पादाब्जम, 100 इंद्रांच्याकडून ज्यांचे चरण कमल, अब्ज म्हणजे कमल, अब म्हणजे पाणी, ज म्हणजे पाण्यामध्ये उत्पन्न होते. नाव ठेवते ना तुम्ही मुलाचं, पंकज, अंबुज, तर हे म्हणजे कमळ अर्थ आहे त्याचा. तसे तर अब्ज म्हणजे पण कमळ होत आहे. 100 इंद्रांच्याकडून ज्यांचे चरण कमल पूज्य आहेत अशा पुष्पदंत तीर्थंकरांना अहम नमामि, मी नमस्कार करतो. त्यांना नमस्कार करून आता अधिकाराला प्रारंभ करतात. नेमिचंद्र आचार्यांची पहिली गाथा ही आहे पुढची. तर आता शास्त्रकार काय करतात, योग मार्गणेला प्रारंभ करत सुरुवातीला योगाचं लक्षण सांगतात. पहिला प्रत्येक अधिकारामध्ये बघा, प्रत्येक मार्गणेमध्ये पहिल्या गाथेमध्ये काय सांगितलं, त्या मार्गणेचं लक्षण सांगितलं किंवा त्या ह्याचं संज्ञा, तर त्याचं लक्षण सांगितलं. आता इथं योगाचं लक्षण सांगतायत. पहिला पोगल विवाई देहो दयेन मन वयन काय च्युतस, जीवस्त जाहु सत्ती कम्मागम कारणं जोगो, पोगल विवाई देहो दयेन मन वयन काय ज्योतस, जीवस जाहु सत्ती कम्मागम कारणं जोगो. पोगल विवाई देहो दयेन, आता पुद्गल विपाकी कर्म किती आहेत एकूण, 8 प्रकारचे कर्म. त्याच्यापैकी 4 घाती आणि 4 आघाती कर्म आहेत. त्या आघाती कर्मामध्ये 4 भेद केलेत. एक जीव विपाकी, पुद्गल विपाकी, क्षेत्र विपाकी आणि भवविपाकी, असे 4 भेद केले. किंवा संक्षेपणात असे 2च भेद आहेत, जीव विपाकी आणि पुद्गल विपाकी. परंतु ज्याला विग्रगतीची वगैरे विवक्षा घेऊन करतात त्यावेळेला त्याला क्षेत्र विपाकी आणि काय म्हणतात, भवविपाकी, आयु कर्माला भवविपाकी म्हणतात. तर बाकीचे सगळे कर्म जीव विपाकीच आहेत, एक आपलं नामकर्म सोडलं तर. आणि आयु कर्माला भवविपाकी घेतले, त्याला जीव विपाकीमध्ये पण घेतात किंवा त्याला स्वतंत्र केलं तर भवविपाकी म्हणतात त्याला. म्हणजे भवामध्ये ज्याचा उदय येतो त्याला म्हणायचं भवविपाकी. विपाक म्हणजे उदय, ज्याच्यावर ज्याचा उदय येत असतो त्याला ते नाव आहे. शरीरावर ज्याचा उदय होतो म्हणजे शरीरासंबंधी वर्ण रस गंध स्पर्श आहे, शरीरासंबंधी हाडं आहेत, शरीराचे बंधन वगैरे आहे, तर तिथं ज्या कर्मांचा उदय येतो त्याला म्हणायचं पुद्गल विपाकी. याच्या कर्मकांडमध्ये विस्तारण येणार आहे तुम्हाला, पुढं कर्मकांड तुम्ही शिकाल त्यावेळेला हे विस्तारण येईल तिथं. जीव विपाकी म्हणजे जीवावर ज्याचा उदय होतो, जीवाच्या परिणामाशी म्हणा ज्याचा संबंध असतो ते कोण आहे, जीव विपाकी. आणि क्षेत्र विपाकी म्हणजे काय सांगितलं, विग्रगतीमध्ये एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करण्यासाठी मधल्या क्षेत्रामध्ये ज्याचा उदय येतो त्याला काय म्हणायचं, क्षेत्र विपाकी. आणि भव मध्ये ज्याचा उदय येतो म्हणजे त्याच्या निमित्तानंच भव असतो, ज्या आयु कर्माचा उदय येईल ते भव, तो भव आपल्याला प्राप्त होतो. तर हितं योग होण्यासाठी कुठल्या कर्माचा उदय निमित्त आहे, तर तिथं सांगितलं की पुद्गल विपाकी शरीर नामकर्माचा उदय. नामकर्मामध्ये आता सांगितलं मग अशी काय की 4 घाती कर्म सगळे जीव विपाकीच आहेत, कारण जीवाच्या परिणामाच्या वरच त्याचं कार्य आहे. त्याच्या गुणांचा घात करून ते विभाव परिणाम उत्पन्न करण्यामध्ये निमित्त होतात. आणि गोत्र कर्म आणि कोणतं राहिलं, वेदनीय कर्म,
हे जीव विपाकीच आहेत, कारण जीवाला सुख दुःखाला निमित्त होतात. गोत्र कर्म आहे त्याच्या जीवाला उच्च आणि नीच कुळामध्ये उत्पन्न होण्यासाठी ते निमित्त होतात. तशा प्रकारचे त्या कुळामध्ये जन्माला परिणाम सुद्धा तसेच असतात, उच्च नीच. कधी कधी बघा महापुरुष असतात आणि कुठं तर चुकून कुठं तर नीच कुळवाल्यांचे वाढले समजा, तरी सुद्धा त्याची लक्षणं जी असतात ती त्या गोत्राची उच्च त्याचं आचरण असतेच तसं. तर जीवनधरांचं बघितलं पंचरित्र, त्याला त्या ब्राह्मणाच्या घरी वाढले तरी सुद्धा ते राजकुमारासारखं त्यांचं सगळं हे होतं. बरं ठीक आहे, ते बाकीचा विषय नाही आपल्याला. इथं पुद्गल विपाकी शरीर नामकर्माचा उदय सांगितला. म्हणजे नामकर्मामध्ये काही प्रकृतीची विपाकी आहेत आणि काही पुद्गल विपाकी आहेत, आणि 4 अनुपूर्वी जे आहेत ते फक्त क्षेत्र विपाकी आहेत. तर तिथं जे शरीर नामकर्म आहे ते पुद्गल विपाकी आहे. 5 प्रकारचं शरीर, 5 प्रकार आपले हे बंधन, संघात, संस्थान, संवणन, स्पर्श, रस, गंध, वर्ण, हे सगळे काय पुद्गल विपाकी आहेत. आता त्याचं जास्त खोलात न जाता आता मूळ आपल्या विषयाकडे येऊया. तर शरीर नामकर्माचा उदय जिथं असेल तिथं ते शरीर नामकर्म कसं आहे तर पुद्गल विपाकी, म्हणजे पुद्गलावर त्याचा उदय होतो. आणि त्याचा उदय निमित्त घ्यायचा त्या ठिकाणी. आणि त्याने टीकेमध्ये खुलासा केला की अंगोपांग नामकर्माचा उदय हे सुद्धा त्या ठिकाणी काय आहे, निमित्त आहे. शरीर नामकर्म आणि अंगोपांग नामकर्माचा उदय. मन वचन काय मनवयन काय जुक्त स, जीव कसा आहे, मन वचन कायने युक्त आहे. म्हणजे पर्याप्ती होतात ना पहिला सुरुवातीला, शरीर पर्याप्ती, भाषा पर्याप्ती, मन पर्याप्ती. ह्या पर्याप्तीनं तो कसा आहे, पर्याप्त झालेला आहे. आणि मन वचन कायच्या वर्गणेचं अवलंबन घेतलेलं आहे. अशा संसारी जीवाची जी कर्माच्या आगमनाला कारणभूत शक्ती, त्याला काय म्हटलं, योग. आता थोडंसं योगाचा खुलासा करूया, कारण योग म्हणजे काय लक्षात येत नाही, किंवा योगाच्या अनेक व्याख्या दिलेल्या आहेत, कुठं कोणती अशी व्याख्या दिलेली आहे. तर सामान्य पहिल्यांदा योग म्हणजे काय तर सांगितलं जात आहे की आत्मप्रदेशांचं परिस्पंदन होते, जे हलनचलन होते. म्हणजे आता आत्म्याचे प्रदेश कुठे आहेत, आत्म्याचे प्रदेश कुठे आहेत, पूर्ण आपल्या शरीरामध्ये आहेत का, पायाच्या अंगठ्यामध्ये, सगळ्या बोटांमध्ये, आतनकामध्ये, डोक्यामध्ये, सगळीकडं. कुठं नाही तसं नाही, आर पार, आत बाहेर सगळीकडं. फक्त बाहेरच पण नाहीत, आपल्या आत सगळे जे काय रक्त, नसा, बिसा, सगळीकडे आपल्या आत्म्याचे आत्मप्रदेश, जेवढं शरीराचा परिमाण आहे तेवढंच आत्म्याच्या प्रदेशांचं काय असतं, जागा, अवघान. आत्मप्रदेशांची पण जागा तेवढीच असते. नकाचं जे पुढचं जे आहे ना तिथं नाही, त्या मुळापर्यंत आहे तिथं. मग पुढचं नकाला काय केलं की आपल्याला काय होत नाही, पण तिथं मुळाला हे धक्का लागला की आपल्याला दुखतंय तिथं. केसाचं पण तसंच आहे, केसाचं जे मूळ आहे तिथं आत्मप्रदेश असतात, पुढचं जे केस आहे त्याच्यामध्ये नसतं. जो हे लांब वाढलेले केस आहेत तिथं आत्मप्रदेश नसतात, परंतु तिथं मुळाशी असतात. ते वाढलेलं पुढचं जे येते ना त्याच्यामध्ये नसतात आत्मप्रदेश. हे पुढनं, हे पाठीमागं वाढत जाते ना, नख पुढनं वाढत नसते. मला पण शोध कधी लागला मी ते काय एक शोध आपल्याला. ज्या वेळेला मी आयुष्यात एकदाच मत दिले, कधी मत कोणाला दिलंच नाही, मत त्याला ते काळा टिपका लावला होता. मग तो जसं जसं बघितलं की ते नख वाढत गेलं तसं ते पुढे सरकत गेलं. म्हटलं इकडं कसं काय पुढे सरकत गेलं ते. मग त्याला लक्षात आलं की नख इथनं वाढते. कुठून वाढते, ह्या मुळातून वाढते नख. आणि मग ते पुढे येते ते आपण कट करतो पुन्हा. मग पुन्हा ते वाढलं की कट केलं की इथूनच वाढतंय ते पाठीमागनं. आणि मग ते पाठीमागचा भाग पुढं जातं. आपल्याला कडे इथनंच नख वाढत असते, इथनं वाढत नाही नख. याचा शोध मला ते लक्षात आहे चांगलं.
त्यावेळेला लागला. आणि काय तर परमेश्वर लागला होता ते लक्षात येतं सांगायला. बघूया तर काय सांगायचं की पूर्ण आत्मप्रदेश म्हणजे आपल्या शरीराच्या भर आत्मप्रदेश आहेत. आणि त्या आत्मप्रदेश कसे आहेत? मूर्तिक आहेत का अमूर्तिक? अमूर्तिक आहेत. आत्म्याचे प्रदेश तर अमूर्तिक आहेत. त्यामुळे त्याचं हलनचलन झालेलं आपल्याला कळत नाही ते. परंतु प्रत्येक समयाला आता समजा हित आत्मप्रदेश जो असेल तो दुसऱ्या क्षणाला खाली येतोय, इकडं खालचा प्रदेश वर जातोय. हे असं सतत आत्मप्रदेशाचं काय होत असतंय? संसार अवस्थेमध्ये फक्त मुक्तावस्थेमध्ये होत नाही. संसार अवस्थेमध्ये असं आत्मप्रदेशांचं काय होत असते? हलनचलन होत असते. आणि मग ते जे हलनचलन जे होते परिस्पंदन ज्याला म्हणतात आत्मप्रदेशांचं, त्यालाच एक सामान्यपणे योग म्हटलेलं आहे. एक पहिली व्याख्या सामान्य आत्मप्रदेशांचं परिस्पंदन होणं. आता त्या आत्मप्रदेशांचं परिस्पंदन होण्यासाठी मग काय निमित्त आहे? तर तिथं हे सांगितलं त्या ठिकाणी शरीर नामकर्माचा उदय हा निमित्त आहे. आणि अंगोपांग नामकर्माचा उदय निमित्त घेतला. म्हणजे जिथं शरीर असेल तिथंच योग होणार. शरीर नसेल तर योग होणार नाही. म्हणून 14व्या गुणस्थानात शरीर नामकर्माचा उदय नाही तर तिथं काय म्हटलं? अयोग म्हटलं. योगरहित झाला तो, अयोग जीव म्हटलं तिथं. म्हणून शरीर नामकर्माचा उदय तिथं निमित्त घेतलेला आहे. आणि व्याख्या काय केली इथं? योगाची कर्म येण्यासाठी कारणभूत जी शक्ती, ही शक्ती कुणाची? आत्म्याची, जीवाची शक्ती. की कशासाठी? कर्म आणि नो कर्म वर्गणांना ग्रहण करतो सतत, प्रत्येक समयाला चालू आहे. योगाच्या निमित्तानं काय होतंय? कर्म आणि नो कर्म दोन्ही इथंच आहेत, कुठं बाहेरून ग्रहण करत नाही. आपल्या सगळ्या आत्म्याच्या प्रदेशावर काय आहेत? विस्रसोपचे म्हणतात त्याला. म्हणजे कच्चा माल, रॉ मटेरियल, की ज्याच्याद्वारे आपलं शरीर बनतंय. शरीर बनण्यासाठी बाहेरून माल आणावं लागत नाही. हे आपण खातो, हे तेवढं बाहेरून घालतो. परंतु प्रत्येक समयाला अनंत नो कर्म परमाणू त्या शरीर रूपानं परिणाम होतात. हे जन्म घेतल्यापासून ते मरेपर्यंत प्रत्येक समयाला ह्या शरीरासाठी नो कर्म वर्गणा ग्रहण होतात. आणि त्या सगळ्या आपल्या आत्मप्रदेशावरच आहेत. त्याचप्रमाणे कर्म, 8 प्रकारचं जे कर्म किंवा 7 प्रकारचा कर्म, त्या कर्मरूपानं परिणमण्यासाठी कर्मान वर्गणा पण आपल्या आत्मप्रदेशावर सगळ्या भरलेल्या आहेत. आणि त्यामधूनच काय होतात? प्रत्येक समयाला कर्मरूप परिणमन होतात. मग त्या तर भरपूर अनंत किती जीवराशीच्या पेक्षा अनंत पट विस्रसोपचे ज्याला नाव आहे, त्याला विस्रसोपचे नाव आहे. ते किती आहे? एका आत्म्याच्या प्रदेशावर अनंत कर्म परमाणू आहेत. आणि एक कर्म परमाणूच्या विस्रसोपचे किती आहे? त्याच्यावर अनंत जीवराशीपेक्षा अनंत पट. आपल्याला वाटते काहीच नाही आहे, सगळं पोकळच आहे. परंतु आत्म्याचे एक प्रदेश, त्या एका प्रदेशात कर्म परमाणू किती? अनंत. नो कर्म परमाणू किती? अनंत. आणि एक कर्म परमाणूवर विस्रसोपचे किती? जीवराशीपेक्षा अनंत पट. एवढा अनंत. जीवराशी पण अनंत आहे. तुम्ही आता शिकलाय गणित सगळं, त्यामुळे मला बरं झालंय सोपं सांगायला तुम्हाला. अनंत जीवराशी कुठे लांब आहे? तुम्ही द्विरूप वर्गधारा शिकला असाल, त्यामध्ये किती स्थान गेल्यानंतर एका वर्गस्थानानंतर अनंत वर्गस्थान ओलांडल्यावर जीवराशी येते. अनंत वर्गस्थान सोडलं की पुद्गल राशी येते. अशा ती सगळी संख्या आहे. तर त्या जीवराशीपेक्षा सुद्धा अनंत पट ते विस्रसोपचे एकेका कर्म परमाणूवर आहेत, एकेका नो कर्म परमाणूवर आहेत. आणि तर सगळ्या म्हणून किती होतील? बेरीज करा, त्याचा गुणाकार करायचा. लोक प्रमाण जीवाचे प्रदेश, एका प्रदेशावर एवढे कर्म अनंत आणि एवढ्या ते प्रदेश गुणिले कर्म गुणिले जीवराशीचे अनंत पट. असं केलं की सगळे विस्रसोपचे येतात एकूण. म्हणजे आपल्याजवळ ढीग भरलेला आहे सगळा. कशाचा? कर्माचं पण ढीग आहे, नो कर्माचा पण ढीग आहे, आणि त्याच्यावर जे कच्चा माल आहे
तर असं घर बांधायचं असलं की ढीग पडलेलं असतं की नाही, सिमेंट, वाळू, विटा, दगड सगळे पडलेत बघ आता. आणि त्यातले थोडे थोडे घेऊन काय करतो आपण, ते घर बनवतो. तसंच इथं पण ढीग पडलाय सगळा विश्वसोपचारांचा, आणि त्यातलेच थोडे थोडे कर्म परमाणू आणि नो कर्म परमाणू घेऊन ही शरीररूपी बिल्डिंग होते आणि कर्मरूपी बिल्डिंग ही तयार होत असते. ही प्रत्येक समयाला कार्य चालूच आहे, कधी संपत नाही. कधी संपणार, ज्या वेळेला केवळ ज्ञान होईल, अयोग अवस्था होईल, त्याच्यानंतर हे सगळं संपणार. कर्म नो कर्म ग्रहण करणं. तर कर्म नो कर्म ग्रहण करण्याची एक जीवाची शक्ती. आता जीव आहे वेगळा आणि कर्म नो कर्म आहेत वेगळे, पुद्गल. मग जीव कसं काय ते पुद्गलाला ग्रहण करतो, तर सांगितलं की जीवानं ह्या कर्माची संगती केली. जसं ह्याचं उदाहरण दिलं अग्नीचं. अग्नीच्या संयोगानं लोखंडामध्ये सुद्धा जाळण्याची शक्ती येते. लोखंड स्वतः स्वयं जाळतंय का, नाही जाळत. मग ज्या वेळेला ते लोखंड तापलं, अग्नीचा संयोग झाला त्याला, तर काय करतं, ते जाळतं ना. तसं आता आत्म्यामध्ये सुद्धा कर्म नो कर्म ग्रहण करण्याची शक्ती कशी येते, तर सांगितलं की शरीर नाम कर्म आणि अंगोपांग नाम कर्माच्या उदयानं जे हे मनोवर्गणा, भाषा वर्गणा, कर्मान वर्गणा, नो कर्म वर्गणा, ह्याच्याद्वारे जे आहार वर्गणा, त्याच्याद्वारे आलेले जे नो कर्म परमाणू आहेत, त्या नो कर्म पुद्गल स्कंदांना च्या संबंधानं, त्याच्या संबंधानं जीवाला त्याचा संबंध होतो. त्या संबंधानं काय होते, त्या जीव प्रदेशामध्ये कर्म आणि नो कर्माला ग्रहण करण्याची शक्ती. अग्नीच्या स्थानी काय झालं, त्या ठिकाणी हे नामकर्माच्या उदयानं जे आलेले पुद्गल स्कंद आहेत, शरीरनाम कर्माच्या उदयानं मनोवर्गणा, भाषा वर्गणेनं आलेले पुद्गल स्कंद किंवा आहार वर्गणेमध्ये आलेले पुद्गल स्कंद हे प्रत्येक समयाला ग्रहण करतो. तर ती योग शक्ती म्हटले त्याला. कर्म आणि नो कर्माला ग्रहण करण्याची जी शक्ती, जसा तापलेला लोखंडाचा गोळा आहे, आपण पाण्यात सोडला तर काय करतो, तो सोही बाजूनं पाण्याला शोषून घेतो की नाही, पाण्याला ग्रहण करतो. तसा आत्मा सुद्धा काय होतो, योगाच्या द्वारे तापतो. त्यावेळेला काय करतो, चारी बाजूनं म्हणजे सगळ्या आत्मप्रदेशातून त्या कर्मांवर कर्माला ग्रहण करण्याची शक्ती येते त्याच्यामध्ये, आत्म्यामध्ये. आणि त्या शक्तीलाच इथे योग म्हटलेलं आहे. काय सांगितलं, आत्मप्रदेशामध्ये जी शरीर नामकर्माच्या उदयानं मन वचन कायनं युक्त अशा आत्म्याची जी कर्म आणि नो कर्माला ग्रहण करण्याची शक्ती, त्यालाच काय म्हटलेलं आहे, योग म्हटलेलं आहे. पहिली व्याख्या काय सांगितली, सामान्य आत्मप्रदेशांचं जे परिस्पंदन होत आहे, हलनचलन, त्याला काय म्हटलं, योग. आणि दुसरं इथं आचार्य विशेष काय सांगितलं की मन वचन कायनं संयुक्त अशा जीवाला जी शरीरनाम कर्माच्या उदयानं प्राप्त झालेले जे परमाणू आहे, त्याच्या निमित्तानं कर्म नो कर्माला ग्रहण करण्याची जी शक्ती येते, त्याला काय म्हणतात, योग म्हणतात. ह्याला भाव योग असं सुद्धा म्हटलंय आणि आत्मप्रदेशाच्या परिस्पंदाला द्रव्य योग म्हटलेला आहे. इसको भाव योग कहा और उसको आत्मप्रदेश परिस्पंदन को द्रव्य योग कहा. आपण म्हणजे कन्फ्युजन होतो, वेगवेगळी व्याख्या सांगितली जातात म्हणून. आणि तिसरं पण व्याख्या केलेली आहे की मन वचन कायच्या निमित्तानं होणाऱ्या क्रियेमुळे आत्म्याचा जो वीर्य विशेष, शक्ती विशेष, त्या शक्ती विशेषाला योग म्हणतात. पहिलं काय सांगितलं, कर्म नो कर्माला ग्रहण करण्याची जी शक्ती, त्याला योग म्हटलं. दुसरं आत्मप्रदेशांच्या परिस्पंदाला योग म्हटलं. तिसरं मन वचन कायच्या निमित्तानं त्या क्रियेने युक्त झाला असताना जे आत्म्यामध्ये वीर्य विशेष, शक्ती विशेष, त्याला काय म्हटलेलं आहे, योग म्हटलेला आहे. मग योग हा आत्म्याचा स्वभाव आहे का, सारखं होतंय, सतत होतंय, कुठलाही एक क्षण सुद्धा थांबत नाही. मग स्वभाव आहे का जीवाचा, स्वभाव नाही, ही वैभाविक शक्ती आहे. योग काय आहे,
वैभाविक शक्ती आहे. शरीर नाम कर्माच्या उदयानं संसारी जीवामध्ये उत्पन्न होतो योग. 14व्या गुणस्थानात शरीर नाम कर्माचा उदय नाही म्हणून त्या ठिकाणी योग नाही म्हणून अयोग आहे. तर आता मग योग जो आहे त्याला कोणता भाव म्हणणार? औदैहिक भाव आहे, शावशमिक भाव आहे, कोणता भाव आहे? तर ह्याचं सुद्धा शास्त्रामध्ये विवक्षेनं 3 प्रकारचा भाव सांगितले योगाला. हे 2 तर सगळ्यांना माहीतच आहेत. काय? औदैहिक. औदैहिक कोणत्या पेक्षाने म्हटलं? शरीर नाम कर्माच्या उदयाने ते आत्म्यामध्ये शक्ती प्राप्त होते म्हणून उदयानं जो भाव होतो त्याला काय म्हणतात? औदैहिक भाव म्हणतात की नाही. म्हणून योग नामकर्माच्या उदयानं उत्पन्न होतो म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? औदैहिक भाव म्हटला. पहिला. दुसरं कोणता भाव आहे? औदैहिक. 5 प्रकारचे भाव माहिती आहेत तुम्हाला. आपण गुणस्थानामध्ये पण शिकलो होतो. गुणस्थान कोणता भाव आहे? औदैहिक आहे काय क्षौक्षमिक आहे. तर पुद्गल नामकर्माच्या उदयानं उत्पन्न होतो म्हणून योगाला काय म्हटलं? औदैहिक. आणि दुसरं योगाला क्षौक्षमिक भाव पण म्हटलेला आहे. कसं क्षौक्षमिक भाव आहे? तर आता सांगितलं योगाची 3री व्याख्या की मन वचन कायच्या निमित्तानं जे आत्म्यामध्ये वीर्य विशेष उत्पन्न होतो तर तो जो वीर्य आहे वीर्य विशेष तो क्षौक्षमिक भाव आहे. म्हणजे अंतराय कर्माच्या वीर्यांतराय कर्माच्या क्षोभशमानं उत्पन्न झालेला. सगळे कर्म आपापली काम करतात ना. ज्ञानावर कर्माचा क्षोभशम झाला तर काय उत्पन्न होत आहे? ज्ञान. दर्शनावर कर्माचा क्षोभशम झाला तर दर्शन. मोहने कर्माचा क्षोभशम झाला तर सम्यक्त्व आणि चारित्र्य होते. तसं अंतराय कर्माचा क्षोभशम झाला तर काय होतं? त्या ठिकाणी वीर्य प्रगट होते, आत्म्याची शक्ती प्रगट होते. मग ज्यावेळेला वीर्यांतराय कर्माचा विशिष्ट क्षोभशम असेल त्याला ती आत्म्याची शक्ती काय होते? वाढते. वीर्यांतराय कर्माचा क्षोभशम कमी झाला तर काय होतं? शक्ती कमी होते. मग त्यामुळे योग आता आपण तुम्हाला अजून सूक्ष्मता गेला नाही तर मीडियममध्ये ज्याला पुढे वाचायला लक्षात येईल की पुढच्या गुणस्थानामध्ये सुद्धा योग जास्त आहे. कुठं? 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या, 11व्या, 12व्या गुणस्थानात सुद्धा योग जास्त उत्कृष्ट असू शकतो. आता म्हणा हे तर जीव ध्यानामध्ये बसलेत, काय मन वचन कायच्या क्रिया करत नाहीत, त्यांच्यामध्ये योग जास्त कसा झाला? तर तिथं त्यांच्या अंतराय कर्माचा जास्त क्षोभशम वाढलेला आहे. त्यामुळे त्यांची शक्ती वीर्य वाढल्यानंतर क्षोभशम वाढल्यानंतर वीर्य वाढणारच ना. आता जसं आपलं ज्ञान वाढते तसं वीर्य पण वाढत असते. कारण तुम्ही कुठं पण शिकत असताना व्याख्या बघाल. मतिज्ञान कशाला म्हणतात? मतिज्ञानावर कर्माचा क्षोभशम आणि वीर्यांतराय कर्माचा क्षोभशम झाला असताना जे काय आत्म्यामध्ये इंद्रिय आणि मनाच्या निमित्तानं जो जाणतो पदार्थाला त्याला आपण काय म्हणतो? मतिज्ञान. तर प्रत्येक ज्ञानासाठी म्हणून सांगितलं परवा आता जी सांगितलं होतं कोणीतरी अंतराय कर्म शेवटी का ठेवलेला आहे 8 कर्मामध्ये. तर प्रत्येक काम करण्यासाठी त्या वीर्यांतराय कर्मांचा क्षोभशम आवश्यक आहे. त्याच्याशिवाय कार्य होत नाही कुठलं पण. म्हणून योगाचा संबंध कशाशी लक्षात ठेवायचं? वीर्यांतराय कर्माच्या क्षोभशमाशी. आता योग म्हणजे ध्यानाला बसलं तर योग कसं काय वाढतोय? शांत बसलाय की नाही, स्थिर बसलाय की नाही, मग तरी पण योगाची वृद्धी होते. तर ते वीर्यांतराय कर्माचा क्षोभशम आहे त्या ठिकाणी, तो वाढला की योग वाढतो आपोआप. तुम्ही शांत जरी बसलेला असला तरी. आणि मन वचन कायच्या प्रवृत्तीच्या निमित्तानं त्या ठिकाणी परिस्पंद होतो आत्म्यामध्ये. तर म्हणून तिला काय म्हटलं? कोणता भाव म्हटला? क्षौभशमिक. वीर्यांतराय कर्माच्या क्षोभशमामुळे योगाची वृद्धी हानी होते. योग वाढणं कमी होणं हे त्या वीर्यांतराय कर्माच्या क्षोभशमावर अवलंबून आहे. म्हणून त्याला कोणता भाव म्हटलं?
क्षाक्षणिक भाव. आता तिसरी एक विवक्षा आहे, ती विशेष ज्ञानींच्यासाठी सांगते फक्त. महाराजी माताजी सगळे बसलेले आहेत. तिसरं सांगितलं योगाला पारिणामिक भाव म्हटले. का म्हटलं पारिणामिक भाव? तर सांगितलं तिथं योग जो आहे तो अनादी काळापासून आहे. अनादी काळापासून त्याला कुठलं विशिष्ट निमित्त नाही आणि कर्माच्या उपशमाने किंवा क्षयाने उत्पन्न होत नाही. क्षोभशमाच्या अभावामध्ये सुद्धा 13व्या गुणस्थानामध्ये योग आहे, म्हणजे क्षोभशम पण त्याला कारण नाही. आणि 14व्या गुणस्थानामध्ये आघाती कर्माचा उदय असताना सुद्धा, आघाती कर्माचा उदय आहे ना, शरीरनाम कर्माचा उदय नाही, परंतु आघाती कर्माचा उदय आहे, तरी सुद्धा तो नाही योग. म्हणून त्या योगाला काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी? पारिणामिक भाव. म्हणजे उदयानं नाही, उपशमानं नाही, क्षोभशमानं नाही, क्षयानं नाही. मग कोणता भाव आहे तो? पारिणामिक. आणि संसार अवस्थेमध्ये अनादी काळापासून आहे, नवीन उत्पन्न झालेलं नाही. प्रत्येक वेळा नवीन नवीन होतो योग, परंतु परंपरेनं बघितलं तर तो अनादी काळापासून योग चालू आहे. ज्या वेळेला 13वं गुणस्थान येईल आणि 14वं गुणस्थानात जाऊ आपण, त्याच वेळा काय होणार? योगाचा अभाव होणार. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? योगाला पारिणामिक भाव म्हटलेला आहे. पारिणामिक भाव त्याला म्हणतात की जे कोणत्याही कर्माच्या उदय, उपशम, क्षोभशमाच्या अपेक्षेनं नाही. अशी एक विवक्षा आहे. फक्त मुख्यतः तर हेच घ्यायचं, औदयिक भाव आणि क्षोभशमिक भाव. पारिणामिक भाव अपेक्षेनं म्हटलेलं आहे त्याला फक्त योगाला. जसं आता आपला आत्मा पारिणामिक आहे तसं नाही लावायचं ते पारिणामिक भाव योग. हा 4 विवक्षा सांगितले. कर्माच्या उपशमानं तर होतच नाही योग, कर्माच्या क्षयानं पण होत नाही. तिसरं क्षोभशम सांगितलं. क्षोभशमानं होतो का? तर इथं आपण क्षोभशमिक भावामध्ये घेतलं, परंतु 13व्या गुणस्थानात आहे का क्षोभशम? तरी सुद्धा होतो की नाही? म्हणजे क्षोभशमिक भावानंच होतो असं नाही. 14व्या गुणस्थानात कर्माचा उदय असताना सुद्धा होतो का? नाही होत. म्हणून तो उदयानं पण होत नाही. त्यापेक्षा त्याला पारिणामिक भाव म्हटलं फक्त. म्हणजे 4 पण त्याला निमित्त नाहीत, म्हणून त्याला पारिणामिक म्हटले. ही धवलाच्या 5व्या पुस्तकामध्ये 75-76 पेजवर आहे. पहिला त्याला उपशम आणि क्षय तर निमित्त नाही. उपशमानं पण होत नाही, क्षयानं होत नाही. हे तर 2 विवक्षा नाहीच. तिथं उदयाने आपण क्षोभशमिक घेतले, परंतु हे सुद्धा असताना होत नाही हे सांगितलं. तिथं 13व्या गुणस्थानात क्षोभशम नसताना पण होतोय, जे क्षोभशमानच होतोय असं नाही. आणि 14व्या गुणस्थानामध्ये आघाती कर्माचा उदय आहे, तरी सुद्धा त्याचा अभाव आहे योगाचा, म्हणून तिथं उदयानं पण होत नाही. म्हणून तिथं काय घेतलं? पारिणामिक भाव आहे. जसं आपण दुसऱ्या गुणस्थानाला अपेक्षेनं पारिणामिक भाव मानतो, तसे योगाला अपेक्षेनं पारिणामिक भाव सिद्ध केले. आता पुढं सामान्य काय लक्षात आलं? सगळ्याचं सार काय ग्रहण करायचं? योग म्हणजे काय आहे? आपल्या आत्मप्रदेशांचं हलनचलन, परिस्पंदन, तो योग आहे. आणि त्या योगाच्या निमित्तानं काय होतंय? कर्म आणि नो कर्माला ग्रहण करण्याची शक्ती. दुसरं काय व्याख्या सांगितली? म्हणजे ज्याला योग होतो ती आत्म्याची एक शक्ती आहे योग म्हणजे. आणि ती शक्ती काय करते? कर्म आणि नो कर्माला ग्रहण करते. आणि त्या योगामुळे काय करू म्हणून जाईल ना, योग आश्रव आहे. कर्माचा आश्रव कुणामुळे होतो? योगामुळे होतो. म्हणजे आत्म्यामध्ये परिस्पंदन होते, म्हणून त्यावेळेला ती कर्म नो कर्मला ग्रहण करण्याची शक्ती येते आत्म्यामध्ये. आणि त्या शक्तीलाच योग म्हटलं, त्याला भाव योग म्हटलेलं आहे. आणि तिसरं सांगितलं होतं की आत्म्याचे जे वीर विशेष उत्पन्न, मन वचन कायने युक्त आत्म्यामध्ये जो वीर विशेष उत्पन्न होतो तो योग आहे. आता त्या योगाचे 3 भेद केलेत. मन योग, वचन योग आणि काय योग.
आता योग म्हणजे सामान्य आत्मप्रदेशांचं परिस्पंदन आहे, मग त्याला मनोयोग कसं म्हणणार? एकाला वचन योग. काय योग? तर ज्यासाठी जीव प्रयत्न करतो त्याला त्या योगाला ते नाव येणार. मनाच्या उत्पत्तीसाठी म्हणजे विचार करण्यासाठी ज्याला प्रयत्न करतो आपण, तर त्या मनाच्या उत्पत्तीसाठी जो परिस्पंद होतो, आत्मप्रदेशाचा परिस्पंद हलनचलन होतंय, तर त्याला मनोयोग म्हणतात. वचनाच्या उत्पत्तीसाठी परिस्पंद होतो त्याला वचनयोग म्हणतात. आणि कायेच्या क्रियेसाठी ज्याला परिस्पंद होतो आत्मप्रदेशांचं, तेव्हा त्याला काय म्हणतात? काययोग. 3 योग आहेत ना. हलनचलन आत्मप्रदेशांचं परिस्पंदन तुम्हाला त्याचा स्पर्श जाणवत नसतोय, कारण का अमूर्तिक प्रदेश आहेत ना आत्म्याचे, त्यामुळे तो स्पर्श जाणवणार नाही. परंतु त्याचं परिस्पंदन होते आत्मा, म्हणजे स्थिर नाहीत आत्मप्रदेश आपले. फक्त मध्ये नाभीच्या ठिकाणी 8 मध्य प्रदेश आहेत, ते स्थिर असतात. बाकी सगळे प्रदेश सारखे हलनचलन करतात आत्म्याचे प्रदेश. लोक आकाशाचं मध्ये समजायला मध्ये 8 प्रदेश, मध्ये 8 प्रदेश आहे, तसं जीवाचे 8 मध्य प्रदेश स्थिर असतात, अचल असतात, आणि बाकीचे सगळे चल. कारण का कुठं तरी मेन कुठं पण फिरत असलं तर मधला बिंदू कसा पाहिजे, तर जाता करतो, मधली खुंटी स्थिर असते ना, त्याच्या भोवती जाता फिरते. तसे मधले प्रदेश स्थिर. सगळेच फिरायला लागलं तर काय होईल? सगळेच हे होऊन जाईल. तर ते मधले 8 प्रदेश स्थिर असतात आणि बाकीचे सगळे आत्मप्रदेश फिरत असतात. म्हणून जीवाचे, संसारी जीवाचे प्रदेश चलाचल दोन्ही आहेत. आणि सिद्धांचे प्रदेश कसे आहेत? अचलच आहेत. सगळेच प्रदेश अचल आहेत. असं काय स्थिर असते नामकर्माचा उदय त्या ह्याच्यासाठी, आपल्या शरीराच्या जे 7 धातू बनतात ना, सप्तधातू बनण्यासाठी ते स्थिर नामकर्माचा उदय आहे. इथं एकतर वीर्यांतराय कर्माचा क्षोभक्षम आहे आणि शरीर नामकर्माचा उदय आणि अंगोपांग नामकर्माचा उदय सांगितला. निमित्त आहे. निमित्त 3 झाले योगासाठी. काय झाला? शरीर नामकर्माचा उदय, अंगोपांग नामकर्माचा उदय आणि वीर्यांतराय कर्माचा क्षोभक्षम. हे निमित्त आहे योगाला. कशाचा आणि योगाचा काही संबंध नाही तिथं. वीर्यांतराय कर्माच्या क्षोभक्षमानं वाढतो, त्याच्या ह्याच्यानं कमी होतो. पहिल्या गुणस्थानात सुद्धा उत्कृष्ट योग होतो, जगणे पण योग होतो, आणि पुढच्या गुणस्थानांमध्ये सुद्धा कुठं पण उत्कृष्ट पण होतो, कुठं पण जगण्य पण होतो. म्हणजे 10व्या गुणस्थानापर्यंत कुठं पण सांगितलं तिथं जगन्य योग आणि उत्कृष्ट योग असू शकतो. जगन्य म्हणजे सगळ्यात कमी आणि जास्त पण असू शकतो. तर ह्या योगाचे किती भेद केले? 3. मन, वचन आणि काय. मनोयोग कशाला म्हटलं? मनाच्या उत्पत्तीसाठी जो आत्मप्रदेशांचा परिस्पंद होतो, परिस्पंद रूप प्रयत्न होतो. आता तुम्हाला बोलायचं आहे, त्याला आपण प्रयत्न करतो ना, तर प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी आत्मप्रदेशांच्या मध्ये विशिष्ट हलनचलन होत आहे. तर त्याला मग काय म्हणा? सामान्यपणे हे वचनयोग. आता आपण गप्प बसलो तरी सुद्धा वचनयोग होतोय. असं नाही की बोलत असतानाच वचनयोग होतोय, कार्य करत असतानाच काय योग होतोय, किंवा विचार करत असतानाच मनोयोग होतोय, असं पण नाही. हे जे सारखं बदलत असतात हे योग. ध्यानाला बसलं तरी सुद्धा अंतर्जल्प पण चालू असतो ना, त्या निमित्तानं सुद्धा तिथं वचनयोग होतो. वचनयोग 12व्या गुणस्थानापर्यंत आहे आणि मनोयोग सुद्धा 12व्या गुणस्थानापर्यंत आहे. त्यामुळे स्थूल रूपाने ही व्याख्या केली जाते की मनाच्या उत्पत्तीसाठी जो परिस्पंद रूप प्रयत्न होतो त्याला मनोयोग म्हणतात, आणि वचनाच्या उत्पत्तीसाठी जो परिस्पंद रूप प्रयत्न होतो तो वचन योग आहे. आणि कायचे क्रियेसाठी
जो परिस्पंद रूप प्रयत्न होतो तो काय योग आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता पहिलं योगाच्या 3 व्याख्या, नंतर योगाचे भाव 3 सांगितले, औदयिक, शावशमिक आणि पारिणामिक, आणि योगाचे 3 भेद, मन योग, वचन योग आणि काय योग. आता पुढे मन वचनाचे पुन्हा अजून भेद आहेत, ते पुढे सांगतायत. आता 217 नंबरची गाथा आहे. पहिला आपली 216 झाली, आता 217 नंबरची गाथा आहे पुढं. मन वयणाण पउत्ती सच्चा सच्चू भय अनुभयथेसु तन्नामं होदितदा तेहि दुजोगा हुतज्जोगा. गुणस्थान नाही, काय योग 13व्या पर्यंत आहे ना, 1 ते 13. आणि मनोयोग आणि वचनयोग नाही, ते पण 13 पर्यंत आहे. आता ते पुढे अजून तुम्हाला ज्याला भेद शिकू ना त्यावेळेला गुणस्थान लावूया. पण कारण त्यातलं काही मनोयोग वचनयोग 12व्या पर्यंत आहेत, काही मनोयोग वचनयोग 13व्या पर्यंत आहेत, आणि काही योग पण 13व्या पर्यंत आहेत. तिन्ही पण योग 13व्या पर्यंत आहेत. अजून एक सांगायचं होतं, काय आता विसरले मी, आता लक्षात आलं होतं सांगायचं. आत्मप्रदेशामध्ये सगळ्यामध्ये योग. आता एक वेळेला योग झाला आपला, प्रत्येक समाला योग होतोच ना, तर त्या योगाची शक्ती कमी जास्त होतं. आता सांगितलं की वीर्यांतरा कर्माचे क्षोभशमान कमी आणि जास्त होतं. तर जे कर्म आणि नो कर्म वर्गणा ग्रहण होतात, जे परिणामन होत आहे ते कुठल्या विशिष्ट ठिकाणावरून होत आहे का सगळीकडून होत आहे? पूर्ण आत्मप्रदेशातून सांगितलं ना, सगळ्या आत्मप्रदेशातून ग्रहण करतो, कर्माला पण आणि नो कर्माला पण. परंतु योगाची शक्ती सगळ्या आत्मप्रदेशामध्ये समान असत नाही. आता मी बोलायला लागलोय, इथले आत्मप्रदेश जास्त हे होणार, हलनचलन होणार, तर इथे जास्त शक्ती असणार ती, तर हिथून जास्त ग्रहण होणार. म्हणजे ह्या ठिकाणावर हे ज्या आणि त्याच्या जवळचे प्रदेश त्याच्यापेक्षा थोडी कमी शक्ती, त्याच्या पुढे लांब लांब जाईल जसं नाही तशी शक्ती कमी कमी होणार. म्हणून ज्याला योग शक्ती कर्मकांड मध्ये ह्याचं खूप विस्तारानं वर्णन केलेलं आहे. इथं ह्या जीवाच्या पर्यायाच्या अपेक्षेने वर्णन केलेलं आहे. तिथं जे कर्म आणि नो कर्म वर्गणा ग्रहण करतो ना, त्यामध्ये ती आत्मप्रदेशामध्ये जी शक्ती आहे ते पूर्ण जेवढे आत्म्याचे प्रदेश आहेत ना त्या शक्तीचं कॅल्क्युलेशन केले. पूर्ण एका आत्म्याच्या प्रदेशामध्ये काही प्रदेशामध्ये सगळ्यात कमी शक्ती, त्याच्यापेक्षा काही आत्मप्रदेशामध्ये थोडे अधिक शक्ती, पुन्हा काही आत्मप्रदेशामध्ये त्याच्यापेक्षा शक्ती जास्त, असं सगळ्या लोक प्रमाण जीवाचे प्रदेश आहेत. एका जीवाचे प्रदेश लोकाकाश प्रमाण आहेत ना, तसं त्या काय एवढ्या असंख्यात प्रदेशामध्ये शक्ती वाढत 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 कशी गेली आणि त्या सगळी मिळून आत्मप्रदेशाची शक्ती किती होते, असं खूप मोठं गणित कर्मकांडमध्ये आहे. तर सांगायचा उद्देश काय होता की सगळ्या प्रदेशामध्ये ती योग होतोय, म्हणजे आत्मप्रदेशाचं हलनचलन होतंय. तर ती एका समाला एक योग म्हणणार आपण, एक योगस्थान झालं. असं प्रत्येक समाला योगस्थान आपलं बदलत असतंय. मग त्याच्यामध्ये जगण्यापासून ते उत्कृष्टापर्यंत असे योगाचे प्रकार किती येणार? जगश्रेणीचा असंख्यात्वा भाग. किती प्रकारचा योग आहे? जगश्रेणी म्हणजे कशाला म्हटलं सांगा, आता शिकलाय तुम्ही, तुमची परीक्षा आहे. 7 राजू प्रमाण लंबाई, एक प्रदेश त्याची जाडी घ्यायची फक्त,
आणि 7 राजू प्रमाण लांब। राजू म्हणजे काय? एक राजू म्हणजे किती? असंख्यात योजन। किती असंख्यात योजन आहे की मेरू पर्वतावरनं एक लोखंडाचा गोळा सोडायचा आणि 6 महिन्यापर्यंत जेवढं अंतर तो जाईल तिथपर्यंत एक राजूचं प्रमाण आहे, असं त्याचं परिमाण सांगितलेलं। म्हणजे खूप मोठं आहे ते एक राजू सुद्धा। असे 7 राजू प्रमाण जे आकाश प्रदेश पंक्ती, एक प्रदेश पंक्ती, त्याच्यामध्ये जेवढे आकाशाचे प्रदेश येतात एवढ्यामध्ये सूच्यंकुलाचा असंख्यात्वा भाग आले तर तेवढ्या सगळ्यामध्ये एका राजूमध्ये किती प्रदेश येतात बघा। आणि ते काय सांगत होतो? 7 राजू जगश्रेणी। जगश्रेणीचा असंख्यात्वा भाग, एवढे योगाचे काय आहेत? भेद आहेत। योग शक्तीचे भेद, कमी शक्ती, त्याच्यापेक्षा थोडी अधिक शक्ती, त्यापेक्षा थोडी अधिक शक्ती, त्यातलाच आपल्याला कुठला ना कुठला तरी योग सतत होत असतो प्रत्येक समयाला। मग आपण जे कर्म नो कर्म वर्गणा ग्रहण करतो तसं तो लोखंडाचा गोळा तापलेला आहे, पाण्यात टाकल्यानंतर कुठून पाणी ओढतो? सगळ्या बाजून ओढतो ना, पण तू जिथं जास्त तापला असेल तिथं जास्त ग्रहण होणार, जिथं कमी तापले असेल तिथं कमी ग्रहण होणार। तसं आत्मप्रदेशामध्ये जिथं जास्त योग शक्ती असेल तिथं जास्त कर्म नो कर्म ग्रहण होणार, आणि ज्या ह्याच्यामध्ये कमी शक्ती असेल तिथून कमी ग्रहण होणार। अशा एकाच वेळेला आत्मप्रदेश आहेत, परंतु सगळ्यामध्ये शक्ती समान नाही, सगळ्यामध्ये शक्ती वेगवेगळी असते योगाची, परंतु सगळ्या आत्मप्रदेशाची मिळून एक शक्ती मोजली जाणार, सगळ्याची मिळून कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे ते मनामध्ये विचार करतो आपण। इथं हृदयाच्या ठिकाणी द्रव्यमन आहे, तिथं जास्त हे होणार। बाकी आपण डोक्यानं विचार करतो जास्त, इथं मेंदूमध्ये तिथं जास्त शक्ती असणार, आणि लांब लांब पायापर्यंत गेलं तिथं तर ती कमी कमी होत जाणार शक्ती। अशी सगळ्यात कमी तिथं शक्ती असणार, असं लावलं। डोक्यामध्ये बरोबर। चला, जेवढं आपण डीप मध्ये शिकल तेवढं पुढे पुढे लक्षात येत जाईल तुम्हाला। पहिल्यांदा सामान्य आता लक्षात घ्या की आत्मप्रदेशांचं हलनचलन म्हणजे योग आहे, त्याच्या निमित्तानं काय करतो? कर्म नो कर्माला ग्रहण करतो, ती आत्म्याची शक्ती आहे, त्यालाच योग म्हटलेला आहे। आणि तो आत्मप्रदेश परिस्पंद याला द्रव्य योग म्हटलं, आणि कर्माला नो कर्माला ग्रहण करण्याची जी आत्म्याची शक्ती विशेष आहे त्याला भाव योग म्हटलेला आहे। ते सांगत होतं जगश्रेणी भागिले असंख्यात, एवढे योगाचे भेद आहेत। एवढे योगस्थान आहेत, म्हणजे योगाचे प्रकार, एक प्रकारचा योग, दुसऱ्या प्रकारचा योग, असे योगाचे प्रकार जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत। आपण जन्म घेतो त्याला ते म्हणजे कर्मकांडमध्ये त्या रूपानं वर्णन केलं, उपाद योग, एकांत वृद्धी योग, परिणाम योग, असे वेगवेगळे भेद सांगितले। जे आपण जन्म घेतो त्याला खूप कमी असतो योग पहिल्या समयात, दुसऱ्या समयापासून वाढत जातो फास्ट, असंख्यात गुणित प्रत्येक समयाला वाढत जातो, नियमानं वाढतच जातो पर्याप्ती आपली पूर्ण होईपर्यंत। आणि मग त्याच्यानंतर पुन्हा मग कधी वाढतो, कधी कमी होतो, कधी वाढतो, कधी कमी होतो, असं सारखं होत राहते सतत योगामध्ये। योगाचे भेद आहेत, एका वेळेला एक असणार त्यातला, जे सगळ्या आत्मप्रदेशाचं मिळून एक योग धरायचा तिथं। योग एक जीवाची पर्याय झाली ना, परिणामाशी तसा संबंध नाहीये योगाचा, परंतु ही योग म्हणजे आत्मप्रदेशाची पर्याय झाली ना। आत्मप्रदेश कोणाचे? जीवाचेच आहेत ना, आणि त्याचंच परिस्पंदन म्हणजे योग सांगितलं। ती योग ही जीवाचीच पर्याय झाली, आणि ती कर्म नो कर्म ग्रहण करण्याला निमित्त झाली शक्ती।
नाही ते त्याच्यामध्ये मग आपण परिणाम करतो त्याला कशाय म्हणा तुम्ही, कशारूप जे परिणाम आहेत, जीव जो पशारूप परिणाम करतो आणि योग दोन्ही एकाच वेळा होतात. योगामुळे ते हे पुद्गल वर्गणा ग्रहण होतात आणि त्याच्यामध्ये जी स्थिती आणि अनुभव शक्ती पडते ती कशामुळे पडते. म्हणून सांगितलं ना, योग आणि कषाय हे दोन मूळ आपल्या कर्मबंधनाला निमित्त आहेत. प्रकृती बंधाला योग निमित्त आहे आणि स्थिती आणि अनुभव बंधाला कषाय निमित्त आहेत. म्हणून पहिला सांगितलं स्टार्ट, पहिला योगच बंद झाला तर कर्म येण्याचंच काय होतं, थांबतंय. परंतु योग 13व्या गुणस्थानापर्यंत असतो, त्यामुळं कर्म नो कर्म तिथपर्यंत ग्रहण होत राहतात. पुढे जाऊया. आता योगाचे भेद सांगितले 3, मनोयोग, वचन योग आणि कायोग. आता ते आपण गाथा म्हटली होती ना 217. मनवयनान पौती, मन आणि वचना 2 योग सांगतात इथं. कायोगाचं पुढे सांगतील. 2 योगाचे पहिल्यांदा 5-6 गाथेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे, मनयोग आणि वचन योगाचं. त्याचे भेद सांगितलेले आहेत. तर ही मनवचनाची प्रवृत्ती म्हणजे ज्या पदार्थासंबंधी आपण विचार करतो ती मनाची प्रवृत्ती, जे आपण वचनाने बोलतो ती वचनाची प्रवृत्ती झाली. ही 4 प्रकारच्या पदार्थाविषयी होते: सत्य, असत्य, उभय आणि अनुभय. पदार्थाचे 4 प्रकार केले: सत्य पदार्थ, असत्य पदार्थ, उभय पदार्थ आणि अनुभय पदार्थ. असाक्तिक आहे, त्याचे खुलासा होतोय. आता इथं पण सांगितलंय, पुढे पुन्हा त्याची स्वतंत्र गाथा आपण घेतलेत. तर त्या पदार्थासंबंधीची प्रवृत्ती तो त्या नावाचा काय होतो, योग होतो. मनवचनाची प्रवृत्ती सत्य पदार्थ. सत्य पदार्थ म्हणजे काय, तर जसं पदार्थ आहे तसंच जर आपण विचार करत असतो तर ते सत्य पदार्थासंबंधी मनाची प्रवृत्ती झाली. जसं म्हणजे पुस्तक आहे त्याला पुस्तकच आपण विचार करतोय, दोरी आहे तर त्या दोरीला दोरीच असा विचार करतोय, तर ती सत्य पदार्थामध्ये प्रवृत्ती झाली आपली मनाची प्रवृत्ती. आणि वचनांना पण त्या दोरीला दोरी म्हणतोय, तर ती काय झाली, सत्य पदार्थामध्ये प्रवृत्ती झाली. आणि असत्य पदार्थामध्ये प्रवृत्ती आहे दोरी आणि त्याला आपण साप आहे असा विचार करतो, म्हणतो पदार्थ सत्य आहे का, तिथं साप नाही आणि आपण काय विचार करतोय, साप आहे असा विचार करतो. मग ती काय झाली, असत्य पदार्थासंबंधी प्रवृत्ती झाली. किंवा साप म्हणतो त्या दोरीला, तर ती वचनात 2 प्रवृत्ती, मनाची प्रवृत्ती आणि मनाची म्हणजे विचार करण्याची प्रवृत्ती आणि वचन म्हणजे बोलणं, शक्य भाषा, त्याची प्रवृत्ती. तर सत्य म्हणजे काय घ्यायचं की जसा पदार्थ आहे स्थित तसाच प्रकारचा विचार करणं किंवा तसंच वचन बोलणं, त्याला म्हणायचं सत्य पदार्थामध्ये प्रवृत्ती. पुढे सांगतील, पुढच्या गाथेमध्ये पण घेणार आहेत ते. तर 4 प्रकार पहिला लिहिते येतात. म्हणून मनाचे पण 4 भेद होतात आणि वचनाचे पण 4 भेद होतात. सत्य, दुसरं सांगितलं असत्य, उभय आणि अनुभय. असेच वचनाचे पण 4 होणार भेद. तो सम्यक ज्ञानाचा विषयभूत पदार्थ त्याला म्हणायचं. सम्यक ज्ञान म्हणजे ते सामान्य लौकिकामध्ये व्यवहारामध्ये ज्याला आपण सम्यक ज्ञान म्हणतो ते घ्यायचं. जे जसं आहे पदार्थ तसं ज्ञान झालं आपल्याला, तर ते काय झालं, सम्यक ज्ञान. त्याचा विषयभूत पदार्थ तो सत्य. मिथ्या ज्ञानाचा विषयभूत पदार्थ तो काय झाला, असत्य. आणि सत्य असत्य ज्ञानाचा विषय तो पदार्थ काय झाला, उभय. असत्य सांगितलं की
दोरीला साप असं आपण जाणलं तर ते काय झालं असत्य पदार्थ, आणि त्याच्यामध्ये आपली मनाने वचनाची प्रवृत्ती झाली तर तो मन कोणता होणार? असत्य मन, मनयोग. आणि वचनयोग कोणता होणार? असत्य वचनयोग होणार. किंवा उदाहरण इथं दिले त्याने की मरीचिकामध्ये तिथं वाळू आहे, रेती आहे, आणि त्यामध्ये काय झालं? भास पाणी आहे, असं भास झाला तर ते असत्य पदार्थासंबंधी आपली काय झाली? प्रवृत्ती झाली मनाची आणि वचनाची. तर तो योग कोणता होणार मग? असत्य मनयोग आणि असत्य वचनयोग होणार. वचनाची प्रवृत्ती असेल तर वचनयोग लावायचं, मनाची प्रवृत्ती असेल तर मनयोग लावायचं. आता उभय लावायचं अजून आपल्याला. सत्य असत्य दोन्ही ज्ञानाचा विषयभूत पदार्थ, त्याला काय म्हटलेलं आहे? उभय. म्हणजे काही अंश सत्य आहे त्यातला आणि काही अंश असत्य आहे, दोन्हीचं मिक्सिंग आहे त्याच्यामध्ये. जसं इथं उदाहरण त्यांनी दिलंय की आमचं कमंडलू आहे, तर मी काय म्हटलं? ते घट घेऊन या. आता तर म्हणणार घट कुठं आहे इथं? अहो ते दिसतंय ना. अहो ते घट नाही, ते कमंडलू आहे. तुम्ही कमंडलू कसं काय घट म्हणताय? मग बरोबर आहे, तिथं सर्वता चुकीचं आहे का? घटाचं काम काय? पाणी भरणं. आणि कमंडलाचं पण काम काय? मग काम करायमध्ये दोन्ही सारखे आहेत की नाही? मग कमंडलूला घट म्हटलं म्हणून काय बिघडलं? हा नाही, त्यातला मग एक अंश सत्य आहे. घटासारखं ते कार्य करतं, क्रिया करतं, म्हणून ते सत्य आहे. परंतु घटाचा आकार वेगळा असतो, घट वेगळा असतो आणि कमंडल वेगळा असतंय, म्हणून ते असत्य आहे. कमंडल म्हणजे घट नाही. दोन्ही एक नाही, मग तिथं सत्य पण आहे आणि असत्य पण आहे. उभय त्याला म्हणायचं. सत्य आणि असत्य दोन्ही ज्ञानाचा विषय भूत पदार्थ, त्याला काय म्हणायचं? उभय. जे दोन्ही ज्ञानाचा विषय आहे तो. किती वेळा आपल्याला असं घडतंय, उभय योग घडतोय असतं एकाने, आपण दुसरं काहीतरी म्हणतो, परंतु अभिप्राय जर त्याचा सत्य असेल तर ते सत्य पण आहे, आणि एका अपेक्षेने बघितलं तर ते असत्य पण आहे. दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये. कधी कधी काहीतरी करण्यासाठी आपण सांगतो ना की म्हणजे दुसऱ्यांचं नाव घेऊन सांगतो, त्याने सांगितलंय असं, मोठे असं आचारशीने सांगितलंय असं सांगितलं आम्ही. दीदीना काय तर सांगायचंय, तर गोष्ट झाली आचार्याने सांगितलंय असं. मग आता ते सत्य असते काय? पूर्ण त्याने सांगितलेलं नसते, परंतु आमचं प्रयोजन काय आहे? सत्य आहे ना, म्हणून त्याच्यामध्ये दोन्ही अंश आहेत. त्यांनी सांगितलं ते चुकीच, आम्ही म्हटलं ते चुकीचं, असत्य झालं. परंतु आमचं प्रयोजन काय आहे? त्यांना ते सांगण्याचं प्रयोजन आहे, त्यांनी ते व्यवस्थित करावं हे प्रयोजन आहे, म्हणून इथं काय झालं? सत्य झालं. जे काही किती तर गोष्टी अशा आहे दोन्हीचा विषय होतात, सत्य आणि असत्य ज्ञानाचा. तुम्हाला पिशवी पाहिजे, पिशवी मिळाली नाही, मग काहीतरी कापड आहे, त्या कापडालाच आपण पिशवी म्हटलं, घ्या त्याच्यातनं घेऊन या जावा भाजी किंवा काय घेण्याचं असेल तर. मग ती पिशवी नाही, परंतु पिशवीचं काम त्यांनी केलं, ते पदार्थ घेऊन येण्याचं काम केलं, तर ते उभय झाला तो. म्हणजे सत्य आणि असत्य दोन्ही ज्ञानाचा विषय पाहिजे तो पदार्थ, तर त्याला काय म्हणायचं? उभय. आणि चौथं सांगितलं की अनुभय, अनुभय पदार्थाविषयी, की जो सत्य पण नाही आणि असत्य पण नाही. उभय आणि अनुभय मध्ये काय बघा, उभय मध्ये दोन्ही आहे आणि अनुभय मध्ये दोन्ही नाही. वेळ झाली आपली. सत्य पण नाही आणि असत्य पण नाही, त्याला काय म्हणायचं? अनुभय. आणि याच्याविषयी जो योग आहे त्या योगाची पण ती 4 नावं होतात. मनासंबंधी प्रवृत्ती असेल तर मनयोग, आणि वचनासंबंधी प्रवृत्ती असेल तर वचनयोग, असं त्याच्याद्वारे तो योग सुद्धा 4 प्रकारचा होतो. आता हे पुढे अजून 2-4 गाथेमध्ये सांगणार आहे, त्यामुळे उद्या विशेष बघू आपण, वेळ झाली. शुद्ध चैतन्य स्वरूप जाणा
आपला उपयोग स्थिर करा. योगाच्या पण बाह्य प्रवृत्ती बंद करा आणि अंतर्मुख होऊन आपल्या शुद्ध चैतन्य स्वरूप जीवाला जाणा. योग माझा स्वभाव नाही. योग ही वैभाविक परिणमन आहे. कर्म नो कर्म ग्रहण करण्याला कारण आहे, म्हणून तो आपला स्वभाव नाही. मी निर्योग स्वरूप आहे, निष्क्रिय स्वरूप आहे. निष्क्रियत्व शक्तीचेच हे वैभाविक परिणमन आहे. जाणा. सिद्धालयामध्ये अनंत सिद्ध भगवान योग रहित आहेत, अयोगी आहेत, निर्योग स्वरूपी आहेत, स्थिर आहेत, अचल आहेत. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप शुद्ध विसर्जन. नमो हरे.